सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा प्रचार सध्या शिगेला पोहोचलेला आहे। एक 73 वर्षाचे तरुण उमेदवार जे सध्या बुलढाणा लोकसभेच्या रिंगणात उभे आहेत, अपक्ष उमेदवार म्हणून ते सध्या या ठिकाणी मतदारापर्यंत पोहोचत आहेत। आपल्यासोबत स्वतः जे 73 वर्षाचे तरुण उमेदवार आहेत दिनकर सांबारे आपल्यासोबत आहेत। काका, यापूर्वी तुम्ही 3 वेळा निवडणूक लढवली। पहिल्यांदा तुम्ही विधानसभा लढवली, 2 वेळा तुम्ही लोकसभा लढवली, आता चौथ्यांदा तुम्ही लोकसभेच्या रिंगणामध्ये आहात। काय विजन आहे तुमचं सध्या? माझा सध्या पाणी प्रश्न आहे सर्वात महत्त्वाचा, कारण शेतकऱ्याच्या जीवाभावाचा प्रश्न आहे आणि सगळ्यांकरता सर्वच प्राणी त्या पाण्याशिवाय राहू शकत नाही ना, म्हणून पाण्याचा प्रश्न पहिला सोडवायचा आहे आणि त्यावर माझ्याकडे प्रकल्प आहे। आताच्या माझी आजी कोणत्याही सरकाराजवळ प्रकल्प हे बिलकुलच नाही आहेत। Come my love, please don't say no baby, come my love। V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। आता त्याच्यावर जास्त न बोलता माझ्याकडे प्रकल्प आहे, त्यामुळे मी ते राबवू शकतो। बरं, पण मग आता तुम्ही म्हणता मी पाणी प्रश्न सोडवणार आहे। यापूर्वी सुद्धा अनेक नेत्यांनी पाण्यासाठी प्रयत्न केले। शेतकऱ्यांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, अनेक नेत्यांनी प्रयत्न केले, जसे की भारतभाऊ बोंद्रे असतील, त्यांनी सुद्धा अनेक प्रकल्प या जिल्ह्यामध्ये आणले। जिल्ह्यातच नाही, राज्यभरात अनेक ठिकाणी प्रकल्प केले। नितीन गडकरी सुद्धा रस्त्याची कामं करतात, तुम्ही काय वेगळं करणार त्यासाठी? मी असं वेगळं करणार आहे, शेतकऱ्याची 1 इंच किंवा सेंटीमीटर जमीन न जाता मी प्रकल्प राबवणार आहे पाण्याचा। कारण मी अंडरग्राऊंड धरणं करणार आहे, म्हणजे शेतकऱ्याचा सुपीक जमीन 1 इंच सुद्धा जाणार नाही, असा माझा प्रकल्प आहे। विशेष म्हणजे आणखी नितीन गडकरी साहेबांचं तुम्ही नाव काढलं, एवढ्या मोठ्या माणसाचं। आता ते समृद्धी महामार्गाचे म्हणजे त्यांना काय म्हणायचं, भरपूर त्यांनी काम केलं, फक्त सडका केल्या आणि शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी खराब केल्या खरं म्हणजे माझ्या मते। आणि त्या जमिनी वाचवण्याकरता आता मी ते एवढे रस्ते खोदणार तर नाहीच, पण त्या रस्त्यानं मी पाणी पोहोचेल आपल्या बुलढाण्यापर्यंत। अच्छा, असं माझं पाणी प्रश्नाचं एक महत्त्वाचा भाग आहे। तुम्ही आता यापूर्वीच्या 3 वेळा निवडणूक लढवल्या, तुम्हाला कमी मतदान मिळालं, जसं मागच्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर तुम्हाला 4000 मतदान मिळालं होतं। आता किती मतदान मिळू शकतं तुम्हाला? आता मी निवडूनच येणार आहे, कारण लोक माझी वाट पाहून राहिलेली आतुरतेनं। हा माणूस 3ऱ्यांदा येऊन राहिला तर हा म्हणजे कोण्या पक्षात पळत बी जात नाही, म्हणजे जे मतं विकल्या जातात तसं हा करतच नाही। हा एकच अपक्ष घेऊन नाही, म्हणजे अपक्ष का देश चालू शकत नाही का? त्यामुळे माझं तर असं म्हणणं आहे की सर्व बंद करायचं। सर्व म्हणजे हे निवडणूक जी आहे ही सर्व अपक्षांचेच उमेदवार निवडून यायला पाहिजे, तसं पब्लिकनं मतदारांनी ठरवलं पाहिजे की सर्व मतदार हे अपक्षातूनच निवडून द्यायचे आणि ज्यांनी काही सत्ता उभवल्या, ज्याच्यातला एखादा 2 चांगला असला त्यांनाच मतदान करावं, अन्यथा सर्व अपक्ष आणि सर्व देश परिवर्तन होऊन जाईल, सर्व देश धुवून निघेल। तुम्हालाच का निवडून द्यायचं लोकांनी? हां, कारण माझा जो प्रकल्प आहे आणि मला निवडून द्या असं माझं हेच नाही आहे, पण मग तसे उमेदवार चांगले पाहिजेत ना साहेब। आता तुम्ही आता जे काही मतदार आहेत हे आता काही त्याच्यात अपक्षी असतात, पण ते कोण्या गाड्याचे बैल असतात हे ध्यानात ठेवलं पाहिजे। कारण आपण जरी त्यांना मतदान दिलं तर ते दुसऱ्या दिवशी आपल्याला कुठे घेऊन जातील हे तर ध्यानात ठेवलंच पाहिजे। समजा तुम्ही निवडून आले, लोकांनी तुम्हाला निवडून दिलं मतदारांनी, काय कराल तुम्ही? पहिली गोष्ट काय करणार आहे? पहिलं म्हणजे मी पाणी प्रश्न सोडवायचं आणि खासदार झालो तर दुसऱ्या पंचवार्षिकला मी पंतप्रधानाच्या शर्यतमध्ये असेल आणि माझ्याशिवाय कोणीही उमेदवार राहणार नाही असं मला वाटते। बरं, कारण मी पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे। बरं, तुम्ही म्हणता पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे। शेतकऱ्यांचे जे नेते आहेत रविकांत तुपकर, ते सुद्धा सध्या शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरले आहेत, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत।
काय वाटतं तुम्हाला, काय मत आहे त्यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल माझं मत म्हणजे असं दुही म्हणून नाही आहे, पण ते आज आपल्या मतदारांचं मत घेऊन हे दुसऱ्या दिवशी कुठे नेतील हे नाही सांगू शकत ना सर. मग ते विद्यमान खासदार 3 वेळा राहिलेले आपल्या जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव, ते सुद्धा निवडणूक लढवत आहेत. हो. महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर हे दोघंही निवडणूक लढवत आहेत. हो. काय वाटतं, जनता यांच्या पाठीमागे राहील की तुमच्या पामागे राहील? माझ्या पाठीमागे राहणार आहे साहेब यावेळेस. का बरं खासदाराच्या पाठीमागे का नाही? कारण त्यांनी काही तसं केलंच नाही ना. आता रेल्वे प्रकल्प आज होतो उद्या होतो करता करता 20 वर्ष होऊन गेलं तरी काहीच नाही. एक साधारणसे प्रश्न सोडवण्याकरता तिथे साथी लागते ना. काय काय करायला पाहिजे त्यांनी, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे खरोखर त्यांनी सर्व शेतकऱ्याचे प्रश्न, एकही आत्महत्या उद्याला नव्हती पाहिजे आपल्या विभागात कमीत कमी, असं मला वाटतं. आणि मी जर निवडून आलो तर माझ्या विभागामध्ये तर मी तर हे सांगतो साहेब मोठं हे करून की देशात सुद्धा एकही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही. सध्या कसा प्रचार सुरू, तुमचा लोकांचा प्रतिसाद मिळतो का तुम्हाला? हो, माझी लोक वाट पाहतात. मी पायदल एक गाडी केलेली आहे, त्यांना प्रचार करून राहिलेला सध्या. बरं, ते आता गावामध्ये गावागावात फिरतात तुम्ही? हो, आता फिरणं सुरू होत आहे. अच्छा. बरं, काय तरुणांना काय आवाहन करणार तुम्ही? तुम्ही आता 73 वर्षाचे तरुण आहेत, पण तरुणांना काय आवाहन करणार? तरुणांना असं आवाहन करणार आहे की खरोखर म्हणजे नशा पाणी न करता त्यांनी आपलं शहर बनवावी. काही शेतीच्या पूरक कामाकरता काम आहे ना साहेब. सर्व प्रकल्प शेतीचा प्रश्न पाण्याचा सुटला म्हणजे त्यांना काम आहेच ना. कुठे दुसरीकडे जाण्याचं कामच नाही पडणार. म्हणजे आपलं गाव सोडून म्हणा किंवा प्रांत सोडून म्हणा, मुंबई म्हणा, कुठेही जसं प्रांतात सुद्धा परदेशात सुद्धा जाण्याचं काम नाही पडणार त्यांना. तुम्ही निवडून येणार नक्की? प्रश्नच नाही सर. आपलं मत माझ्याकडे आहे तर मी येणारच. अच्छा, नक्कीच. तर हे होते 73 वर्षाचे तरुण उमेदवार दिनकर सांबारे काका. यापूर्वी त्यांनी 3 वेळा निवडणूक लढवली. 1 वेळेला विधानसभा तर 2 वेळेला लोकसभा लढवली. आता 4थ्यांदा ते बुलढाणा लोकसभेचं या ठिकाणी उमेदवारी भरलेली आहे आणि रिंगणात उतरलेत. बघूया उमेदवारांना मतदार किती प्रमाणात कौल देतात. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा.